महाराष्ट्र न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। जिंतूर शहरापासून अवघ्या 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या भोगाव देवी येथील जागृत श्री देवीसाहेब जगदंबा मातेचे संस्थान हे पंचक्रोशीतील कुलदैवत असून त्याची ख्याती केवळ मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रासह इतर राज्यातही पसरलेली आहे। नवस फेडण्यासाठी आणि दर्शनासाठी येथे भाविकांची मोठी गर्दी असते। रामायणकालीन हेमाडपंथी मंदिर जिंतूर औंढा रोडवर तलावागाठी उभे असलेले आई जगदंबेचे हे मंदिर रामायणकालीन हेमाडपंथी स्थापत्य शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे। या मंदिराला तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचे उपपीठ मानले जाते। आख्यायिका प्रभू श्री रामचंद्रांनी वनवासात असताना सीतेच्या शोधासाठी या ठिकाणी आदिशक्ती जगदंबा मातेची प्राणप्रतिष्ठा केली असल्याची प्रसिद्ध आख्यायिका आहे। मंदिरासमोर 25 फूट उंचीची दगडी दीपमाळ आहे। प्रवेशद्वार लहान असले तरी मुख्य मंदिराचा गाभारा हेमाडपंथी असून आतमध्ये श्री देवीसाहेब जगदंबेची सुंदर मूर्ती विराजमान आहे। या संस्थांच्या पूजेचा मान देशमुख मोरे घराण्याकडे आहे। मंदिर परिसर 33 गुंठे क्षेत्रात असून संस्थेच्या नावावर 150 एकर जमीन आहे। हे मंदिर निसर्गरम्य डोंगर माथ्यावर उभे आहे। मंदिरासमोर सुमारे 60 एकरचा तलाव आहे। यात प्रचंड पाण्याचा साठा होत असल्याने परिसरातील शेतीच्या सिंचनाची मोठी सोय झाली आहे। भाविकांच्या सोयीसाठी जिंतूर आगारातून विशेष बस सेवा सुरू करण्यात आली असून कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। विशेष म्हणजे संस्थांच्या वतीने भाविकांसाठी मोफत भोजन कक्ष चालू करण्यात आला आहे। नवरात्रोत्सवात 30 सप्टेंबर रोजी होम असल्याने या दिवशी भाविकांना सकाळी 9:30 ते रात्री 6:30 पर्यंत मुखदर्शन घेता येणार आहे। 2 ऑक्टोबर रोजी विजय दसऱ्यानिमित्ताने घटस्थापनेचे विसर्जन व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। रोज सकाळी 8:30 वाजता व रात्री 8:30 वाजता आरती सुरू होते। संस्थांच्या व्यवस्थेविषयी माहिती संस्थांचे अध्यक्ष तथा माजी आमदार गुलाबचंद राठी, भगवानराव देशमुख, नामदेव शेवाळे, प्रल्हादराव देशमुख, सुभाषचंद्र तिवारी, प्रमोद पांडे आणि विठ्ठलराव देशमुख यांनी दिली आहे।